नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर। अन्ना को गुस्सा क्यों आता है? ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांचा आमदार प्रकाश आवाडेंना मिश्किल सवाल। आयजीएम रुग्णालय सक्षम करण्याची नामदार मुश्रीफांची ग्वाही। भाजप पदाधिकाऱ्यांना हॉस्पिटल सुरू करण्यासाठी 5 लाख रुपये मागत धमकावलं। साई होम हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल गणबावलेंचा आरोप। कडक लॉकडाऊन काळात जिल्ह्यात 3,500 पोलीस रस्त्यावर उतरणार। विनाकारण घराबाहेर न पडण्याचं जिल्हा पोलीस अधीक्षकांचं आवाहन। फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या मुकुल माधव फाउंडेशनची सीपीआरला मोठी मदत। इंग्लंडमधील बीपीओ संस्थेच्या सहकार्यानं 5 व्हेंटिलेटर आणि 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसह वैद्यकीय साहित्य केलं प्रदान। आणि एस न्यूजच्या बातमीनं प्रशासनाला आली जाग। तरसंबळे ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी मंजूर केला 20 लाख रुपयांचा निधी। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। वळूयात सविस्तर बातम्यांकडे। कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयात 300 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करून ते स्वयंपूर्ण केलं जाईल अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली। आज त्यांनी इचलकरंजी प्रांत कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला। नामदार हसन मुश्रीफ यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयाला भेट दिली। त्यांनी आढावा बैठकीत रुग्णालयातील उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला। कोरोना बाधित रुग्णांवर तातडीनं आणि योग्य पद्धतीनं उपचार करावेत अशी सूचना त्यांनी आयजीएम प्रशासनाला दिली। त्यानंतर त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक घेऊन माध्यमांशी संवाद साधला। आयजीएममध्ये 300 ऑक्सिजन बेड, सीटी स्कॅन, ऑक्सिजन टँक यांची व्यवस्था लवकरच केली जाईल असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाचे कसोशीनं प्रयत्न सुरू असून आजपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या कडक लॉकडाऊनचं लोकांनी पालन करावं असं आवाहनही नामदार मुश्रीफ यांनी केलं। यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात, माजी आमदार राजीव आवळे, नगरसेवक मदन कारंडे, तहसीलदार प्रदीप उबाळे, शशांक बावचकर, संजय कांबळे, राहुल खंजिरे आदी उपस्थित होते। इचलकरंजी शहरातील कोरोना संसर्गाची स्थिती, आयजीएम रुग्णालयाचं सक्षमीकरण या मुद्द्यांवरून आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडून जिल्ह्यातील मंत्र्यांसह प्रशासनावर टीका होतीये। आमदार आवाडेंच्या या टीकेवर नामदार हसन मुश्रीफ यांनी आपल्या खास शैलीत काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। इचलकरंजी शहरासह शहरालगतच्या गावांमध्ये कोरोना संसर्गाचा फैलाव वाढत असून कोरोना बाधितांच्या मृत्यूचं प्रमाण सुद्धा अधिक असल्याचं सांगत जिल्ह्यातील मंत्र्यांचं इचलकरंजी शहराकडे दुर्लक्ष होतंय अशी टीका आमदार प्रकाश आवाडे यांनी केली होती। आज नामदार हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आयजीएमला भेट देऊन रुग्णालयातील सर्व त्रुटी दूर केल्या जातील अशी ग्वाही दिली। यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडून होत असलेल्या टीकेबद्दल प्रतिक्रिया देताना अन्ना को इतना गुस्सा क्यों आता है असा सवाल उपस्थित केला। आम्ही काय ठरवलं होतं की राजेंद्र पाटील यड्रावकरनी हातकणंगले आणि आयजीएम आणि शिरोळ बघायचं, बंटी पाटलांनी बाकीचे 6 जिल्हे बघायचे आणि मी 4 कागद, चंदगड, गडिंग्लज, आजरा बघायचं आणि आम्ही बघत होतो। आता प्रकाश अण्णांना काय झालंय कुणाला माहिती आहे। प्रकाश अण्णा को क्यों गुस्सा आता है ते आम्हाला का देत नाही, परंतु हा कोल्हापूर जिल्ह्याचा एक भाग आहे इचलकरंजी आणि आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र आहोत। केंद्र सरकारकडून आलेले व्हेंटिलेटर बंद पडले असल्याचं सांगत नामदार मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना सुद्धा आपल्या मिश्किल शैलीत टोला लगावलाय। कोल्हापूर जिल्ह्यात आज शनिवारी मध्यरात्रीपासून 23 मे पर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे। या काळात फक्त भाजीपाला आणि दूध विक्री सुरू राहणार आहे। त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूर शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होत असून सुरक्षित अंतराच्या नियमांचं पालन होताना दिसत नाही। जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतीये। या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून रविवार 23 मे रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असणार आहे। या कालावधीत नागरिकांना सकाळी 6 ते 10 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 या कालावधीत दूध, भाजीपाला आणि गॅसचं घरपोच वितरण करायला परवानगी असणार आहे। पेट्रोल डिझेल विक्री फक्त अत्यावश्यक सेवांमधील वाहनांसाठीच सुरू असणार आहे।
अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व व्यवहार बंद राहणार असल्यामुळं गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूर शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाल्याचं दिसून येत आहे. सध्या सकाळी 7 ते 11 या वेळेत किराणा मालाची दुकानं, भाजी मंडई सुरू ठेवायला परवानगी असल्यामुळं या वेळेत खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या लोकांमुळं शहरात अनेक ठिकाणी गर्दी झाल्याचं दिसून येत होतं. बहुतांश ठिकाणी विक्रेते आणि ग्राहक यांच्याकडून सुरक्षित अंतराचा नियम धाब्यावर बसवला जात असल्याचं दिसून आलं. आज सकाळी 11 वाजल्यानंतर सुद्धा काही व्यवसाय सुरू राहिले होते. पोलीस आणि महानगरपालिकेच्या पथकांकडून ही दुकानं बंद करण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोल्हापुरातील ESI रुग्णालय पूर्ण क्षमतेनं सुरू करावं अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीनं केली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र पवार यांना समितीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. केंद्र सरकारच्या वतीनं कोल्हापूरमध्ये ESIC हॉस्पिटल सुरू करण्यात आले. या हॉस्पिटलसाठी सुसज्ज इमारत उभी करण्यात आली असली तरी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध नसल्यानं हे रुग्णालय अजूनही पूर्ण क्षमतेनं सुरू झालेलं नाही. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी या रुग्णालयात आवश्यक कर्मचारी वर्ग, साधनसामुग्री आणि निधीची त्वरित पूर्तता करावी अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीनं आज करण्यात आली. डॉक्टर रवींद्र पवार यांना निवेदन देत या रुग्णालयाकडे उपचारासाठी पात्र असणाऱ्या कामगारांची संख्या किती आहे, किती रकमेपर्यंतचे उपचार इथं केले जातात, या रुग्णालयाचं शासकीय लेखापरीक्षण झालंय का असे प्रश्न उपस्थित करत याचा खुलासा करावा अशी मागणी समितीनं केली आहे. यावेळी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, अजित सासणे, प्रमोद पुंगावकर, चंद्रकांत पाटील, अंजुम देसाई आदी उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील व्हीनस कॉर्नर परिसरातील साई होम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरनं बेकायदेशीरपणे कोविड सेंटर सुरू केल्याचा आरोप भाजपचे पदाधिकारी आशिष कपडेकर यांनी केला होता. या संदर्भात खुलासा करताना डॉक्टर राहुल गणबावले यांनी कपडेकर यांनीच हॉस्पिटल सुरू करण्यासाठी 5 लाख रुपये मागितलेत असा गंभीर आरोप केलाय. साई होम हॉस्पिटलची बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार नोंदणी असल्याचं डॉक्टर गणबावले यांनी सांगितलं. या परिसरात चहाची गाडीसुद्धा आपल्या परवानगीशिवाय सुरू होत नाही. मग तुम्ही हॉस्पिटल कसं सुरू केलं अशी विचारणा करत हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आपल्याला 5 लाख रुपये द्यावे लागतील अशी धमकीच आशिष कपडेकर यांनी दिली आहे असं राहुल गणबावले यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. आशिष कपडेकर यांच्यासह या परिसरातील स्थानिकांनी डॉक्टर गणबावले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विनापरवाना कोविड रुग्णांवर उपचार सुरू केले असल्याचा आरोप केलाय. या आरोपांना उत्तर देताना डॉक्टर गणबावले यांनी कपडेकर आणि अन्य स्थानिकांकडूनच आपल्याला धमकावलं जातंय असं सांगितलंय. यावेळी सतीश बुद्धिहाळ, कृष्णा बगाडे, रोहित भुतकर, प्रतीक जाधव आदी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याचा कालावधी वाढवलाय. पूर्वी 6 ते 8 आठवड्यानंतर घ्यावा लागणारा दुसरा डोस आता 12 ते 16 आठवड्यांनंतर घ्यावा लागणार आहे. या बदलाची नोंद घेऊन नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी न करता शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करत प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उमेश कदम यांनी केलंय. कोविशिल्डची दुसरी डोस ही 12 आठवडे पूर्ण झाल्यानंतर ते 16 आठवडे या दरम्यान घ्यायचे. म्हणजे ज्या लाभार्थ्यांना पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसानंतर दुसरा डोस घेण्याचा आहे. कोवॅक्सिनच्या दुसऱ्या डोस बाबतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तर कोवॅक्सिनची लस ही 28 दिवस पूर्ण झाल्यानंतर 45 दिवसाच्या आत कोवॅक्सिनची दुसरी लस घ्यायची आहे. तर नागरिकांनी कोणताही गोंधळ न करता शासनानं ज्या नवीन मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्यानुसार आपण शासनास सहकार्य करावे. कोरोना बाधितांवरील उपचारांदरम्यान सध्या ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची मोठ्या प्रमाणात गरज भासू लागली आहे. सध्या याची कमतरता जाणवत असल्यामुळं रुग्णांचे हाल होत आहेत. अशा काळात मुकुल माधव फाउंडेशननं CPR रुग्णालयाला मोठी मदत केली आहे. फाउंडेशनच्या वतीनं रुग्णालयाला 5 व्हेंटिलेटर आणि 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसह अन्य वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून दिले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
पण अत्यवस्थ कोरोनाबाधितांच्या उपचारांमध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर अभावी अडचण येत आहेत. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू असले तरी वाढत्या रुग्णसंख्येमुळे त्यावर मर्यादा येत आहेत. अशावेळी शासकीय यंत्रणांना समाजातील संवेदनशील घटकांची मदत होतीये. मुकुल माधव फाउंडेशन अशाच पद्धतीनं मदतीसाठी पुढे आलंय. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या भावनेतून फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या CSR फंडातून मुकुल माधव फाउंडेशन कार्यरत आहे. या फाउंडेशननं इंग्लंडमधील ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया ओरिजिन या संस्थेच्या सहकार्यातून CPR रुग्णालयाला 5 व्हेंटिलेटर आणि 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिलेत. मुकुल माधव फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर SS मोरे यांच्याकडेही मदत सुपूर्द केली. यावेळी डॉक्टर मोरे यांनी या मदतीबद्दल मुकुल माधव फाउंडेशन आणि इंग्लंड स्थित BPO संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मूळचे सांगली जिल्ह्यातील ताकारी गावचे सुपुत्र आणि सध्या इंग्लंडमध्ये बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर अरविंद रसिकलाल शहा यांच्या विशेष सहकार्यातून ही मदत उपलब्ध झाली आहे. CPRला मदत प्रदान करताना फिनोलेक्स पाईप्सचे वरिष्ठ सेल्स एक्झिक्युटिव्ह अतुल गबाळे, फिनोलेक्स पाईप्सचे वितरक प्रवीण क्षीरसागर, विनय नलावडे, किशोर पवार, कोल्हापूर महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक पोळ, क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सचिव प्रदीप भारमल, सहसचिव निखिल शहा, डॉक्टर अतुल मेहता, सामाजिक कार्यकर्ते अनुप शहा, डॉक्टर अमोल माने आदी उपस्थित होते. या बातमीसह घेऊयात एक छोटासा ब्रेक, पण ब्रेकपूर्वी महत्त्वाची आठवण. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी S न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. त्याचबरोबर S न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. लगेचच परत येतोय, पाहत रहा S न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल S. ब्रेकनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय S न्यूज. आता पाहूयात S न्यूजनं वस्तुनिष्ठ बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला कशी जाग आली याची. राधानगरी तालुक्यातील तरसंबळे ग्रामपंचायतीच्या इमारतीची दुरावस्था झाल्याची बातमी S न्यूजनं प्रसारित केली होती. याची दखल घेत प्रशासनानं नवीन ग्रामपंचायत इमारतीसाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय. तरसंबळे गावचा कारभार ज्या इमारतीतून चालतोय ती इमारत कोणत्याही क्षणी पडेल अशा स्थितीत उभी आहे. या धोकादायक इमारतीमधूनच ग्रामपंचायतीचा कारभार सुरू असल्याचं वृत्त S न्यूजनं प्रसारित केलं होतं. नव्या इमारतीसाठी निधी मिळावा यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि प्रशासनाकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. S न्यूजच्या बातमीमुळं अखेर प्रशासनाला जाग आली आणि तरसंबळे ग्रामपंचायत इमारतीसाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. या निधीमुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची ग्रामपंचायत इमारतीची मागणी पूर्ण होणार असल्यामुळं ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांमधून S न्यूजचे आभार मानण्यात येत आहेत. पडझडला आलेल्या इमारतीच्या संदर्भात S न्यूजने वेळोवेळी या बातम्या प्रसारित केल्या आणि या S न्यूजच्या बातम्यांची दखल शासन स्तरावर घेऊन राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना 2019-20 यांच्यामार्फत जवळजवळ 20 लाखाचा निधी ग्रामपंचायतीसाठी मंजूर झालेला आहे. आणि या माध्यमातून आता या वर्षी आमच्या तरसंबळे गावची सुसज्ज अशी इमारत उभा राहील आणि याचं श्रेय सर्व श्रेय आहे ते S न्यूजला दिलं जातं. आणि S न्यूजने हे ज्या कार्याची दखल जी आहे ती ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यामार्फत S न्यूजचं आम्ही सर्व आभारी आहोत. संचारबंदीच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होऊ लागली आहे. अशा लोकांच्या मदतीसाठी अनेक व्यक्ती आणि संस्था पुढे येऊ लागल्यात. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशननं आज रिक्षाचालक आणि नाभिक बांधवांना धान्य वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली. 14 एप्रिलपासून लागू असलेल्या संचारबंदीच्या काळात रिक्षा आणि नाभिक व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशननं ही अडचण लक्षात घेऊन रिक्षाचालक आणि नाभिक बांधवांच्या 60 कुटुंबांना धान्य वाटप केलं. उद्योजक पंकज पाटील, बाबासाहेब कोंडेकर आणि असोसिएशनच्या सदस्यांनी या उपक्रमासाठी योगदान दिलं. धान्य वाटप करताना बाबासाहेब कोंडेकर, पंकज पाटील, कॉमनमॅन रिक्षा संघटनेचे बाबा इंदुलकर, नाभिक समाजाचे अध्यक्ष रमेश झेंडे, रमेश चावरे, राहुल काशीद, प्रशांत मोरे, मिलिंद सारदळ आदी उपस्थित होते.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीला शेणी आणि लाकूड दान करण्यासाठी अनेक जण पुढे येऊ लागलेत. कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेनंही स्मशानभूमीला 2 ट्रक लाकूड दान करण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी 1 ट्रक लाकूड आज महानगरपालिका प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या मोफत अंत्यसंस्कार उपक्रमासाठी सध्या शेणी आणि लाकूड याची कमतरता जाणवतीये. कोरोनाबाधित मृतांच्या संख्येत वाढ झाल्यामुळं शेणी आणि लाकडाचा वापर वाढला असल्यामुळं तुटवडा जाणवू लागलाय. या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती तसंच संस्थांनी मदत करावी असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक आणि कर्मचाऱ्यांच्या पुढाकारातून 2 ट्रक जळाऊ लाकूड देण्यात येणार आहे. त्यापैकी 1 ट्रक लाकूड आज पंचगंगा स्मशानभूमीकडे सुपूर्द करण्यात आलं. यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त निखिल मोरे, आरोग्य निरीक्षक विजय पाटील, सचिन जाधव, बँकेचे उपाध्यक्ष मधुसूदन सावंत, माजी महापौर आणि बँकेचे संचालक शिरीष कणेरकर, जयसिंगराव माने, रवींद्र धर्माधिकारी, मधुसूदन सावंत, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश चौगुले हे उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील शिरगावमधील सांडपाण्यामुळे शेतीचं नुकसान होत असल्यानं काही शेतकऱ्यांनी आरे-पिरळ राज्यमार्गाच्या बाजूला मातीचा कठडा बांधून हे सांडपाणी रोखलंय. त्यामुळे रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलं असून दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा इथून प्रवास करणाऱ्यांना त्रास होतोय. याबद्दल तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्यामुळे लोकांच्या संतापात भर पडू लागली आहे. कोल्हापूरहून कोकण आणि गोव्याला जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्यामुळं आरे-पिरळ राज्यमार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. शिरगावमधील सांडपाणी शेतामध्ये जाऊन जमीन क्षारपड झाल्यामुळं संतप्त शेतकऱ्यांनी आठवडाभरापूर्वी मोऱ्या बुजवून मातीचा कठडा घातल्यामुळं सांडपाणी शिरगावजवळ राज्यमार्गावर साचून राहिले. याचा इथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होत असून हा प्रश्न सोडवण्यासाठी कुणीच जबाबदारीनं पुढे येताना दिसत नाही. अधिकारी, तहसील विभाग, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या समेत बैठक लावून या पाण्याची काहीतरी कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी बैठक लावली होती. परंतु त्यांच्याकडून येणाऱ्या 8-10 दिवसाच्या काळामध्ये हे पाणी आम्ही काहीतरी व्यवस्था करतो असं आश्वासन दिले. परंतु प्रत्यक्ष काम सुरुवात नसल्यामुळे ही अवस्था या ठिकाणी आहे. तरी आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं किंवा गावच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना एक विनंती राहील की लवकरात लवकर या सांडपाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करावी. गावात तयार होणाऱ्या सांडपाण्याची योग्य पद्धतीनं निर्गत लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे. नाल्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी महसूल विभागाची, तर रस्ते, मोऱ्या, पूल यांच्या दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येते. शिरगाव इथल्या सांडपाण्याच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी कुणीच पुढे येत नसल्यामुळं आश्चर्य व्यक्त होत आहे. आरे-पिरळ मार्गावरती राधान तालुक्यातील शिरगाव इथे आपण उभे आहोत. या राज्यमार्गावरती शिरगाव गावचे जे सांडपाणी येतं ते सांडपाणी थेट शेतामध्ये मिसळत होतं आणि काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी त्या शारपड होऊ लागल्या होत्या. त्यामुळं शेतकऱ्यांनी संतप्त होत हे पाणी रस्त्याच्या खालील बाजूला कठडा घातल्यामुळे हे पाणी रस्त्यावरच साचलेलं आहे. त्यामुळे रस्त्याला एक प्रकारचं तळ्याचं स्वरूप आलं आहे आणि मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळं इथून प्रवास करणारे प्रवासी आहेत यांना नाहक त्रास व्हायला लागलेला आहे. याबाबत ग्रामपंचायत हे सार्वजनिक बांधकाम विभागानं मोऱ्या व्यवस्थित न काढल्यामुळं हा प्रश्न निर्माण झाल्याचं सांगतोय. तर सार्वजनिक बांधकाम विभाग हे सांडपाणी निर्गतीकरण करण्याचं काम हे ग्रामपंचायतीचं आहे असा आरोप करतोय. या दोघांच्या आरोप प्रत्यारोपामुळं हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तसाच राहिलेला आहे. त्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायत विभाग हे दोघे सामंजस्याची भूमिका घेऊन हा प्रश्न मिटवणार आहेत का आणि इथून जे प्रवास करणारे प्रवास आहेत त्यांना होणारा त्रास वाचवणार आहेत का हाच प्रश्न उपस्थित होतोय. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं आज शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केलाय. या लॉकडाऊनच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झालंय. कोल्हापूर जिल्ह्यातील संचारबंदीच्या काळात तब्बल 65,000 वाहन चालकांवर कारवाई करत 1 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा दंड वसूल करण्यात आलाय. कोल्हापूर महानगरपालिकेने सुद्धा मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांकडून 35 लाख रुपयांचा दंड वसूल केलाय. या आकडेवारीवरून कोल्हापूरकर संचारबंदीचं किती गांभीर्यानं पालन करतायत हे दिसून येत आहे.
नियम मोडत दंड भरणाऱ्या याच बेजबाबदार लोकांमुळं जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती अधिक चिंताजनक बनू लागल्यामुळं आता 8 दिवसांच्या कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय. आता या 8 दिवसांमध्ये अनावश्यकरित्या फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात 3,500 पोलीस रस्त्यावर उतरणार आहेत. मागील 1.5 महिन्यापासून कोविडच्या अनुषंगाने वेगवेगळे निर्बंध हे अंमलबजावणी पोलीस विभागातर्फे करण्यात येत आहे. मागच्या महिन्याभरामध्ये जवळजवळ 65,000च्या आसपास मोटर वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करून 1 कोटीच्या वरती दंड पोलिसांनी जमा केलेला आहे. त्यासोबतच मास्क न घातल्यामुळे 17,000च्या वरती कारवाई केलेली आहे. परंतु अजूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी कारण नसताना लोक फिरताना आपल्याला दिसतात आणि आपण मग त्याचं आधी प्रबोधन केलं, त्याच्यानंतर कारवाई केली, दंडाची कारवाई केली, त्याच्यानंतर मग आता गुन्हे दाखल करायला सुरुवात केली. परंतु काही लोक विनाकारण जे फिरत आहेत त्यांच्यावरती येणाऱ्या या लॉकडाऊनमध्ये जो आज रात्रीपासून सुरू होणार आहे, अशा प्रकारे जर कोणी दिसलं त्यांना डायरेक्टली आपण पोलीस ठाण्याला त्यांना नेणार आहोत. त्यांची रवानगी तिकडे करणार आहे आणि त्याच्यावरती मग पुढची कारवाई गुन्हे दाखल आणि दंडाची कारवाई पोलीस स्टेशनमध्ये होणार आहे. माझं सर्वांना आव्हान आहे की आता या निर्बंधांमध्ये अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सोडून इतर कोणालाही बाहेर पडायला परवानगी नाही. कोणीही बाहेर पडू नये आणि शासनाला, प्रशासनाला अंमलबजावणी करण्यामध्ये सहभाग आपला द्यावा. पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या बंधाऱ्याच्या पूर्वेकडील बाजूच्या कुंभी नदीपात्रातील पाण्याला हिरवट रंग प्राप्त झालाय. या दूषित पाण्यामुळे नदीतून पाणीपुरवठा होत असलेल्या गावांचं आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. कुंभी नदीपात्रातून करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील 8 गावांसाठी ज्या टप्प्यातून पाणीपुरवठा होतो त्या भागामध्ये नदीच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. नदीच्या पाण्याला हिरवट रंग प्राप्त झाला असून दुर्गंधी सुद्धा येतेय. या दूषित पाण्यामुळे कुडित्रे इथं अतिसाराचे रुग्ण आढळून आलेत. या पार्श्वभूमीवर सरपंच ज्योत्स्ना पाटील, युवराज पाटील, आरोग्यसेवक MB काटकर यांनी दूषित पाण्याची पाहणी केली. नदीचं पाणी प्रवाही नसल्यामुळं प्रदूषणात वाढ होत असल्याची चर्चा आहे. कुडित्रे, भामटे या गावांमध्ये ग्रामस्थांना आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्यामुळं ग्रामपंचायत प्रशासनाकडून लोकांना पाणी उकळून पिण्याचं आवाहन केलं जात आहे. कुंभी नदीकाठच्या गावांना वर्षभरात अनेकदा अशा पाणी प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतोय. यावर कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची मागणी नदीकाठच्या गावांमधून होतीये. असं सांगरूच्या धरणावर पाणी साचून राहिल्यामुळं आणि कारखान्याचं मळी मिश्रित पाणी मिसळल्यामुळं हिरवा थर साचला आहे. आत्ताच कोरोनाची साथ आल्यामुळं लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. पाटबंधाऱ्या खात्यानं लवकर लक्ष देऊन पाण्याचा प्रवाह वाहता ठेवावा अशी मी त्यांना विनंती करते. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर आज पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील नेत्यांच्या भेटी घेत त्यांचे आभार मानलेत. गोकुळ दूध संघातील यापूर्वीच्या संचालकांच्या नेतृत्वाखालील कारभारावर आवाज उठवत नामदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सर्व पक्षीयांची मोट बांधत सत्तांतर घडवून आणलं. गोकुळच्या लौकिकाला शोभेल असा पारदर्शी कारभार करण्यासह उत्पादकांना 2 रुपये जादा दर देण्याची ग्वाही देत नामदार सतेज पाटील, नामदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला जिल्ह्यातील विविध घटकांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळेच गोकुळ दूध संघातील 3 दशकांनंतर सत्तांतर झालं. या निवडणुकीत मिळालेल्या सहकार्याबद्दल नूतन अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील नेत्यांचे आभार मानले. अध्यक्ष पाटील यांनी नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांची भेट घेतली. या नेत्यांनी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विश्वास पाटील यांचं अभिनंदन केलं. दूध उत्पादकांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीवर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू असं अध्यक्ष पाटील यांनी सांगितलं. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सर्जेराव शिंदे, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, कारखान्याचे संचालक शेखर पाटील, महेंद्र बागी, युवा नेते विजय पाटील, दरगू गावडे, नितीन बागे यांच्यासह गोकुळचे नवनिर्वाचित संचालक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बातमीसह घेऊयात एक छोटासा ब्रेक, पण ब्रेकपूर्वी महत्त्वाची आठवण. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. लगेचच परत येतोय, पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस.
कोल्हापुरातील विक्रमनगरमधील अरिहंत पार्क मित्रमंडळ आणि निलेश पाटील प्रेमी ग्रुपच्या वतीनं पंचगंगा आणि जाधववाडी स्मशानभूमीसाठी शेणी आणि लाकूड दान करण्यात आलं। यावेळी स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना पीपीई किट, मास्क, हँडग्लोव्ज आणि सॅनिटायझरचंही वाटप करण्यात आलं। कोरोना महामारीच्या संकटामुळे महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीसह इतर स्मशानभूमींकडे शेणी आणि लाकडाचा तुटवडा जाणवतोय। या पार्श्वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांनी स्मशानभूमीसाठी शेणीदान करण्याचं आवाहन केलं होतं। या आवाहनाला प्रतिसाद देत विक्रमनगरमधील अरिहंत पार्क मित्रमंडळ आणि निलेश पाटील प्रेमी ग्रुपच्या वतीनं पंचगंगा आणि जाधववाडी या स्मशानभूमींना 20,000 शेणी आणि 100 किलो लाकूड दान करण्यात आलं। स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोरोना संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी 50 पीपीई किटसह मास्क, ग्लोव्ज आणि सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं। यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश पाटील, प्रशांत गायकवाड, यश पाटील, पंकज कराळे, राहुल राजपूत, प्रवीण पाटील, अभिजित नागावकर आदी उपस्थित होते। शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष जयराम बापू पाटील हे काही कामानिमित्त बाहेरगावी आहेत। त्यामुळे त्यांनी नगराध्यक्षपदाची सूत्र तात्पुरत्या स्वरूपात उपनगराध्यक्षा गीता बागलकोटे यांच्याकडे सुपूर्द केली आहेत। सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या गीता बागलकोटे या प्रभारी नगराध्यक्षपदाच्या काळात सामान्यांच्या हिताची कामं करतील अशी अपेक्षा व्यक्त होतीये। इचलकरंजी शहरातील आनंद बेडीगेर या तरुणाला रमेश शिवडे आणि त्याच्या एका सहकार्यानं शुक्रवारी मध्यरात्री मारहाण करून गंभीर जखमी केलंय। आनंदला उपचारासाठी आयजीएममध्ये दाखल करण्यात आलंय। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रमेश शिवडेसह एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय। कोल्हापूर शहरातील राजारामपुरी आणि करवीर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जबरी चोरी करणाऱ्या सचिन गवळी या संशयिताला एलसीबीच्या पथकानं अटक केली आहे। त्याच्याकडून 3,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पट्टण कोडोलीतील शुभम चव्हाण यांना आरके नगर परिसरात धमकावून त्यांच्याकडील दुचाकी आणि मोबाईल जबरदस्तीनं काढून घेण्यात आला होता। या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। या अनुषंगानं एलसीबीनं सुभाषनगरमधील सचिन गवळी याला संशयावरून ताब्यात घेतलं। पोलीस चौकशीत त्यानं मित्राच्या मदतीनं ही चोरी केली असून 2 दिवसांपूर्वी जरगनगरमध्ये ही घरफोडी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी गवळीकडून दुचाकी, मोबाईल आणि सोन्याचे दागिने असा 3,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। एलसीबीचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सत्यराज घुले, विनायक सपाटे, सुरेश पाटील, विनायक कलाईगार यांच्या पथकानं ही कारवाई केली। अरबी समुद्रात तयार झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे हवामान खात्यानं पावसाची शक्यता वर्तवली होती। त्यानुसार आज सायंकाळी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा सोसल्यानंतर आता किनारपट्टी भागाला तोक्ते चक्रीवादळाचा धोका निर्माण झालाय। हे चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकणार असलं तरी या वादळामुळे किनारपट्टी भागातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हे चक्रीवादळ सध्या कर्नाटकच्या किनारपट्टीवर असून ते महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत असतानाच आज दुपारपासून जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावसाचं वातावरण तयार होऊ लागलंय। सायंकाळी कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। पन्हाळा तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं। हे वादळ उद्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येणार असल्यानं उद्या सुद्धा जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आज शनिवारी रात्री 8:30 वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या स्थितीची अधिकृत माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली नव्हती। दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये नव्या 1,761 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे। या कालावधीत 62 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। कसबा बावड्यातील शिवप्रेमी मित्रमंडळ आणि सय्यद परिवाराकडून कोरोना बाधित आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान उपक्रम राबवण्यात येतोय। या उपक्रमातून दररोज 350 जणांना अन्नदान करण्यात येतंय। कसबा बावड्यातील शिवप्रेमी मित्रमंडळ आणि सय्यद परिवारातर्फे समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। त्यांच्याकडून रमजान, ईद आणि अक्षय तृतीयेचं औचित्य साधून अन्नदान उपक्रम राबवण्यात येतोय। कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक अशा 350 जणांना दररोज मोफत जेवण उपलब्ध करून देण्यात येतंय।
लॉकडाऊन काळात यापुढे सुद्धा हा उपक्रम सुरू ठेवणार असल्याचं शिवप्रेमीचे पदाधिकारी आणि परवेज सय्यद यांनी सांगितलं. ग्रोबज निधी बँक आणि कोल्हापूर बहुजन पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं एक हात मदतीचा या संकल्पनेतून आज आर.के. नगरमधील मातोश्री वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आलं. यावेळी वृद्धाश्रमातील मुस्लिम बांधवांसोबत रमजान ईद सुद्धा साजरी करण्यात आली. एक हात मदतीचा या संकल्पनेतून आज बहुजन पत्रकार संघ आणि ग्रोबज निधी बँक यांच्या वतीनं आज मुस्लिम बांधवांसोबत ईद साजरी करत आर.के. नगर इथल्या मातोश्री वृद्धाश्रम इथल्या वृद्धांना अन्नदान करण्यात आलं. यावेळी मातोश्री वृद्धाश्रमाचे संचालक शिवाजीराव पाटोळे, ॲडव्होकेट शरद पाटोळे यांनी बँकेचे अधिकारी आणि पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी रोहन पाटोळे, ग्रोबज निधी बँकेचे चेअरमन विश्वास कोळी, बँकेचे संचालक रविसागर हळवणकर, आफताब खान, पत्रकार संघाचे अध्यक्ष रवी कोल्हटकर, उपाध्यक्ष मुबारक अत्तार, बाळासाहेब उबाळे, मनसूर शेख, प्रकाश पाटील, राजेंद्र डांगे, यशदीप नाकील, मोहम्मद कच्छी, यासीन सय्यद आदी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अन्ना को गुस्सा क्यों आता है? ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांचा आमदार प्रकाश आवाडेंना मिश्किल सवाल. आयजीएम रुग्णालय सक्षम करण्याची नामदार मुश्रीफांची ग्वाही. भाजप पदाधिकाऱ्यांना हॉस्पिटल सुरू करण्यासाठी 5 लाख रुपये मागत धमकावलं. साई होम हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल गणबावलेंचा आरोप. कडक लॉकडाऊन काळात जिल्ह्यात 3,500 पोलीस रस्त्यावर उतरणार. विनाकारण घराबाहेर न पडण्याचं जिल्हा पोलीस अधीक्षकांचं आवाहन. फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या मुकुल माधव फाउंडेशनची CPRला मोठी मदत. इंग्लंडमधील BPO संस्थेच्या सहकार्यानं 5 व्हेंटिलेटर आणि 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसह वैद्यकीय साहित्य केलं प्रदान. आणि एस न्यूजच्या बातमीनं प्रशासनाला आली जाग. तरसंबळे ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी मंजूर केला 20 लाख रुपयांचा निधी. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.